गेल्या 4-5 दिवसापासून एक चर्चा रंगती आणि ती चर्चा रंगती की या बैलगाडा क्षेत्रातले काही जे महाराष्ट्राच्या गळ्यातले ताईत मानल्या जाणारे बैल आहे ते बैल या मैदानासाठी येणार का आणि ते बैल या ठिकाणी पाळणार का, प्रेक्षकांची इच्छा पूर्ण होणार का, की मराठवाडा किंवा विदर्भ उत्तर महाराष्ट्र या विभागाची कुठंतरी इच्छा पूर्ण होईल का आणि या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील प्रेक्षकांचा कुठंतरी त्या ठिकाणी एक म्हणताना की त्या मैदानाला जाताना काहीतरी घेऊन जातील आणि काहीतरी घेऊन येतील. तर अशा पद्धतीने सगळ्यांना उत्सुकता लागलेली. पश्चिम महाराष्ट्रातले नंदीसोबत सध्या नंदी मालकांसोबत बोलणं चालू आहे सध्या. आता मथुर आणि बाकासूर हे दोन्ही नंदीचं फिक्स झालेलं आहे. ते दोन्ही पण नंदी येणार. परत घोटचा सर्जा, उर्मिला ताई सोबत पण बोलणं झालं. उर्मिला ताईचा राजा, चिमण्या हे पण नंदी एखाद्या वेळेस येणार. ते चालू आहे. ते म्हणजे बघू आम्ही येऊ म्हणे. आणि बरेचशा आता टॉपच्या नंदीच्या मालकासोबत बोलणं चालू आहे. तुम्ही या मैदानाची आमची शोभा वाढावी. पण मथुर आणि लखन ही गाडी पळणार आहे तर ही चर्चा आहे, याच्यात सत्यता आहे? हो, सत्यता आहे. ही गाडी काय आहे, आमचे बंधू सर्जेराव पाटील चव्हाण यांचं राहुल भाईशी बोलणं म्हणजे कन्फर्म झालेलं आहे. आणि ज्यावेळेस कन्फर्म झालेलं आहे त्याच वेळेस त्यांनी सांगितलेलं आहे ना की मथुर आणि लखन पळणार. बऱ्याच गोष्टीचा योग कुठेतरी जुळून येतोय. लवकरात लवकर आपण या ठिकाणी नोंदणी करावी आणि जास्तीत जास्त संख्येने प्रेक्षकांनी असो किंवा बैलगाडा मालक चालक असो महाराष्ट्रभरातून या ठिकाणी दाखल व्हावं हीच विनंती करतो.